नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज बनवणार आहे लसूण पालकची भाजी। इथं मी अशा पद्धतीने पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून, आणि आता आपल्याला ना हे गरम पाण्यामध्ये ना पालक उकळून घ्यायचा आहे। मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपलं पाणी गरम पण झालेलं आहे। त्याच्यामध्ये इथं अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं, आणि स्वच्छ धुवून घेतलेला पालक आहे ना आपल्याला त्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पाहू शकता, मस्त अशी झणझणीत इथं लसूण पालकची भाजी मी इथं बनवणार आहे। आता आपल्याला फुल गॅसवरती पालक 3 ते 4 मिनिटं उकळून घ्यायचा आहे। आपली भाजी उकळीपर्यंत आपण हिरवी मिरचीची पेस्ट करून घेऊया। मी इथं घेतलेला आहे लसूण, हिरवी मिरची, मीठ आणि जिरे। आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे, त्याची पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीने। इथं बारीक अशी आपण हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली। आपण त्याचमध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते पण त्याच्यामध्येच घालून आपल्याला मिक्सरला फक्त 2दा फिरवून घ्यायचे, जास्त बारीक करायचे नाहीत। आपल्याला मोठालेच ठेवायचे आबडधोबड। पाहू शकता, मी इथे शेंगदाणे जास्त बारीक नाही केलेले, असे थोडे थोडे मोठालेच ठेवायचे आपल्याला, कारण की अशा पद्धतीने जर शेंगदाणे टाकले ना आपल्या भाजीची टेस्ट एक वेगळीच येते। तोपर्यंत आता आपली भाजी शिजली का तो पाहूया। इथं आपली भाजी उकळलेली आहे, ती आपण येत ना आता काढून घेऊ, आणि आपल्याला ती अशी काढून घेऊन आहे ना थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायची। आपल्याला ही मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला, आणि ती थंड गरममध्ये नाही काढायची, त्यामुळे अशी थंड पाण्यामध्ये ही भाजी काढून घेऊ। थंड पाण्यामध्ये अशा पद्धतीने भाजी टाकून घेतली। आता आपल्याला मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायची। जे मी हिरवी मिरचीचं वाटण काढलं होतं ना तेच भांडं आहे, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने यावर टाकून घेऊन बारीक करून घेऊ आपण। मस्त अशी इथं आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण याला फोडणी देऊन घेऊया। त्याच्यामध्ये आपल्याला 2 उभं तेल घालून घ्यायचं अशा पद्धतीने। त्याच्यामध्ये 1 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा टाकायचा, थोडेसे जिरे घालून घ्यायचे, आणि मी इथं 1 मीडियम साईजचा कांदा घेतला होता आपण, तो पण आपल्याला तेलामध्ये ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा। इथं कांद्याचा ब्राऊन कलर झालेला आहे। आपण शेंगदाणे हिरवी मिरची जी बारीक करून घेतली होती ना ती पण तेलामध्येच घालून घेणार आहोत। आपल्या तेलामध्येच परतून घ्यायची अशा पद्धतीने। आणि इथं जी मेथी बारीक करून घेतली होती ना ती पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची अशा पद्धतीने। आणि मी आता याच्यामध्ये ना थंड पाणी नाही घालणार, गरम पाणी घालून घेणार आहे। असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे, आपल्या आवडीनुसार घालायचं, घट पातळ, आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मी 1 चमचा बेसन पीठ घेतलेला आहे पाण्यामध्ये घालून, ते पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं। बेसन पीठ घातलेले आहे ना आपली भाजी घट्ट होते, पातळ होत नाही। आणि आता आपण याला लसूणची फोडणी देणार आहोत। अशा पद्धतीने जर भाजी बनवली ना खूप खायला टेस्टी आणि मस्त अशी लागते, आणि झणझणीत पण होते। मस्त अशी आपली इथं भाजी शिजलेली आहे।
ते आपण आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि लसणाची फोडणी देणार आहोत त्याला. पहा अशा पद्धतीने मी तेल गरम करायला ठेवले. आपल्याला लसूणची फोडणीची तेल असं कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचा आणि अशा पद्धतीने आपल्या ते पालखामध्ये लसणाची फोडणी द्यायची. पहा मस्त असा इथं आपला पालक लसूणची भाजी इथं तयार झालेली आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या